जय शिवराय मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आलेलो आपण इंद्राई किल्ल्यावर। इंद्राई किल्ला नाशिक जिल्ह्यातील चांदोड तालुक्यामध्ये येतो। बघू शकतात इंद्राई किल्ला। इंद्राई किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला मारुतीराया पाहावयास मिळतो। मारुतीरायाच्या बाजूनच किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे। त्याच मार्गाने आता किल्ल्याकडे चाललेलो आहोत। अर्ध्या तासाची पायपीट करून आल्यानंतर आपल्याला पिरगड पाहावयास मिळते। पिरगडीच्या समोरच आपल्याला एक छोटेखानी तलाव आहे। तलावाच्या समोर एक मंदिर आहे। मंदिराच्या समोरूनच आपल्याला किल्ल्यावर जाणारा रस्ता आहे। चला तर त्या मार्गाने किल्ल्यावर जाऊया। मंदिरापासून अर्ध्या एक तासाची पायपीट करून आल्यानंतर आपल्याला पुन्हा मारुतीराया पाहावयास मिळतो। मारुतीरायाच्या समोरच आपल्याला किल्ल्याच्या कातळकोरीव पायऱ्या आहे। बघू शकतात पायऱ्यांच्या मार्गापाशी आलेलं माझ्या पाठीमागे कातळकोरीव किल्ल्याच्या पायऱ्या आहे। आता आपण किल्ल्याच्या कातळकोरीव पाण्याची टाकी व घोड्यांची पाग पाहण्यासाठी जाणार आहोत। ते पाहिल्यानंतर किल्ल्याच्या मुख्य कातळकोरीव वाटेच्या मार्गाने किल्ल्यावर जाणार आहोत। बघू शकतात समोर आता आपल्याला कातळकोरीव पाण्याची टाकी आहे। टाकीच्या समोरच आल्यानंतर आपल्याला घोड्यांची पाग पाहावयास मिळते। बघू शकतात घोडे बांधण्यासाठी एक खाचे केलेले आहे। या किल्ल्याला एकूण 2 वाटा आहे। माझ्या पाठीमागे कातळकोरीव पायऱ्यांच्या मार्गाने आपण आता किल्ल्यावर जाणार आहोत। येताना आपण चोर मार्गाने खाली उतरणार आहोत। ती वाट तुम्हाला येताना दाखवतो। सुंदर अशा कातळकोरीव आपल्याला पायऱ्या पाहावयास मिळतात। सुंदर अशा कातळकोरीव पायऱ्यांच्या मार्गाने वर आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा प्रवेशद्वार पाहावयास मिळतो। तो उद्ध्वस्त झालेला आहे। प्रवेशद्वाराच्या बाजूला आपल्याला मावळ्यांना देवडी केलेली दिसते। प्रवेशद्वाराच्या वरती आल्यानंतर या मावळ्यांच्या समाध्या असाव्या। बघू शकतात तुम्ही 8 ते 11व्या शतकात यादवांचे राज्य इथे होते, म्हणून यादवांची राजधानी चांदोड आहे। 1635 ते 1637 इंद्राई बरोबर सातमा रांगेमधील 12 किल्ले मुघलांच्या ताब्यात होते। 1670 मध्ये हा किल्ला स्वराज्यात आला। त्यानंतर पेशवे काळात मल्हारराव होळकर यांनी चांदोड परिसरात आपला अंमल बसवला। समोरच आपल्याला वाड्यांचे अवशेष पाहावयास मिळतात। या ठिकाणी आपल्याला कातळकोरीव पाण्याची टाकी पाहावयास मिळतात।
खांब टाका आहे. काळाच्या ओघामध्ये हे पण नाहीसं होत चाललेलं आहे. त्या टाक्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला एक बुजलेले पुन्हा कातळकोरू पाण्यात टाके पाहावयास मिळतं. त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला पुन्हा एक घोड्यांची पाक पाहावयास मिळते. बघू शकतात घोडे बांधण्यासाठी असे खाचे केलेले आहे. कातळकोरू आपल्याला पाण्याचे टाके पाहावयास मिळतात. त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला वाड्यांचे औषध पाहावयास मिळतात. ही वाड्याची भीत आहे, बघू शकता तुम्ही. या कातळकोरू पायरीच्या मार्गाने आता आपण वर जाणार आहोत. पूर्वीच्या काही खोल्या आपल्याला पाहावयास मिळतात. 13-14 खोल्या आहे, बघू शकता तुम्ही. पूर्वीच्या खोल्यांचे नक्षीकाम पाहत आपण पुढे निघालो. खोल्यांच्या ठिकाणी एक फोटो काढला. त्याच्यात पुढे आल्यानंतर आपल्याला कातळकोरू खांब टाकं पाहावयास मिळतं. ही किल्ल्याची चोरट आहे. तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण या मार्गाने खाली जाणार आहोत. पुढे गेल्यानंतर आपल्याला कातळकोरू पाण्यात टाकं पाहावयास मिळतं. टाक्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला चिरेबंदी तलाव पाहावयास मिळतो. तलावाच्या समोरच आपल्याला इंद्राई महादेव मंदिर पाहावयास मिळतं. बघू शकतात मंदिराच्या समोर आपल्याला नंदी पाहावयास मिळतोय. चला तर आतमध्ये जाऊया. अतिशय सुंदर हे मंदिर आहे. इंद्राई महादेव पिंड आपल्याला पाहावयास मिळते. बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपण किल्ल्याच्या कडाला असलेली मावळे देवडी बघण्यासाठी गेलो. ती चांदवड किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेली असावी. बघू शकता ती देवडी तुम्ही.
मंदिराच्या वरती आपल्याला किल्ल्यावरचे सर्वात मोठे तलाव पाहावयास मिळते. तलावामध्ये उतरण्यासाठी आपल्याला पायऱ्या आहे, बघू शकता समोर. पूर्वीच्या काळी आपल्याला ऐतिहासिक खुणा पाहावयास मिळतात. या ठिकाणाचा वापर धान्य कोठार किंवा तुरुंग म्हणून केला जात असे. पण आता त्या ठिकाणी पाणी आपल्याला पाहावयास मिळतं. 1818 मध्ये पेशव्यांचा अंत झाल्यानंतर ब्रिटिश अधिकारी जनरल इस्टलोक याने हा किल्ला जिंकून घेतला. त्या ठिकाणाच्या समोरून उतरल्यानंतर आपण राजधेर किल्ल्याकडे लक्ष ठेवण्यासाठी देवडी निर्माण केलेली होती ती बघणार आहोत. बघू शकतात ती देवडी राजधेर किल्ल्याकडे लक्ष ठेवण्यासाठी हिची निर्मिती केली गेली आहे. आता आपण किल्ल्याच्या चोर वाटेने खाली उतरणार आहोत. चला तर तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे ती वाट दाखवतो. ही वाट नळीच्या आतमधला आहे, बघू शकतात. त्या बाबांच्या समोरून ती वाट खाली जाते. तर बाबांच्या आपण पाठीमागे जाणार आहोत. इडली स्थानिक आहे. इथे आपल्याला देवीचे मंदिर पाहावयास मिळते. काळाच्या ओघामध्ये ही चोरवाट नाहीशी होऊन जाणार आहे. किल्ल्याच्या माचीवरून माती, दगड, पाणी येत असल्या कारणाने ही वाट बंद होण्याची शक्यता आहे. बघू शकतात झाडाझुडपातून ही वाट काढत आपण खाली उतरतोय. अतिशय रिस्की ही वाट आहे. उतरताना आपण आपली काळजी घ्यावी. बघू शकतात ही चोरवाट दगडांनी पूर्ण बुजलेली आहे. थोड्याच प्रमाणे खालून जाण्याची रस्ता आहे, त्याच मार्गाने आपण खाली जात आहोत. तिकडे समोर आपल्याला काताकोरू छोट्या पायऱ्या पाहावयास मिळतात. इकडे देवडे आहे. खाली उतरल्यानंतर आपल्याला काताकोरू पाण्यात टाके पाहावयास मिळतात. त्याच्या पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला पाण्यात टाके पाहावयास मिळतात. मगाशी आपण काताकोरू किल्ल्याच्या पायरी मार्गाच्या बाजूने घोड्यांच्या पागा व काताकोरू पाण्यात टाक्या पाहण्यासाठी आलो. त्या ठिकाणी हा रस्ता निघतो. हे आपल्याला धान्य कोठार असावे.
आपण आता त्या ठिकाणी आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे सुंदर अशा कातळकोरी पायऱ्या आहे. हा किल्ला नाशिक पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला बघण्यासाठी 1-1.5 तास पुरेसा आहे. नक्कीच या किल्ल्याला तुम्ही आवर्जून भेट द्या. आजचा किल्ला बघून पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. वारकरी सह्याद्रीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. नक्कीच भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.